मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. टाईम बघा 9:10 झालेत. अजूनपर्यंत मी घरीच आहे, कारण की आज फ्लाइंग राणी एक्सप्रेस पालघरला येणार आहे 9:20 म्हणजे अक्षरशः 1.5 तास लेट आहे गाडी आज. म्हणजे खतरनाक. आज ऑफिसला पोचायला मला 11:45 वाजलेच. लक्ष्मण गेला ट्युशनला आणि आज बस आता निघतोय. आता गाडीचं कसं गर्दी असेल, कारण जेव्हा गाडी लेट होते तेव्हा गर्दी तर होतेच. पण तो मला RC बुक बघतो कारची. हीच आहे का? हा हेच आहे. बरं झालं. चल त्याला फोटो पाठवतो मी RC बुकचा. आज घरपोच सगळ्यात घरी गेणार मला. आज ट्रेन खूप लेट आहे. 9:29 येणार आहे पालघरला. 8:12 टाईम असतो पालघरला. आज 9:29 म्हणजे आज ऑफिसला पोचायला कमीत मला 11:15 11:30 वाजणार आहेत. त्यात हालत खराब. पालघरला पार्किंगमध्ये आलो आहे आणि गाडी यायला खूप टाईम आहे. बघा एक्सप्रेस आता जात आहेत. कधी फ्लाइंग राणी येईल काय माहिती नाही. कधी मी ऑफिसला पोचेल काही माहिती नाही. आजचं फुल ऑन टाईमपास. काय बोलू टाईमपास बोलू काय बोलत कळत नाही आहे. टाईम बघा 9:28 झालेत आणि फ्लाइंग राणी आता येते. आज एवढा लेट गाडी पोचली आहे हँडीला. टाईम दाखवतोय 10:55 झालं आहे आणि आता 10:50ची लोकल पकडतोय गोरेगावला जायला 2 मिनटात. 6:05 तर फ्लाइंग राणी तर वाटत लावली आहे. तर कधी गाडी येईल बघूयात. आणि भूकसुद्धा लागला आहे. नाश्त्यासाठी मला काहीतरी घ्यावं लागलं असं विचार करतोय, पण काय घेऊ ते कळत नाही आहे. तर बघूयात रस्त्यामध्ये काय भेटलं का उपमा पोहा किंवा वडापाव भजीपाव जे असेल ते घेऊन जातो आज. चलो फायनली उतरले गोरेगावला. टाईम दाखवतोय 11:06. 6 आज ऑफिसचा टाईम आहे 9 वाजता आणि आज ऑफिसला पोहोचतोय 11 वाजता. म्हणजे अजूनपर्यंत 10 मिनिटं झाली. 11:15 ऑफिसला पोहोचेल. काय करायचं ऑफिस आणि या ट्रेन. अजून 5 मिनिट झालेत आणि मी आत्ता पोचलो गोरेगाव स्टेशनला. आणि आता लोकल आहे 9:04 ही बोरवे लोकल. ह्या लोकल मी चढतोय. म्हणजे आज काही लोकशक्ती भेटलीच नाही मला. सौराष्ट्र एक्सप्रेस जावं लागणार घरी. अरे अरे पुढे 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 खाली आहे खाली आहे खाली आहे लोकल खाली आहे. पास चढलो आहे व्यवस्थित. चला फायनली पोचलो आता बोरिवलीला. 9:24 झालेत आणि खूप म्हणजे ऑलमोस्ट 40 ते 50 मिनटं माझ्याकडे आता सौराष्ट्र येण्यासाठी. ऑफिशियली सौराष्ट्र टाईम आहे 9:50चा, पण 9:50 कधीच येत नाही. 10:05 नंतरच येते. म्हटलं आता सेशनला बसून काहीतरी मूवी किंवा काहीतरी सिरीज बघत बसतोय. ठीक आहे चालतोय आता. फुल ऑन टाईमपास होणार आता माझा फुल. आणि फुल बोरिंगसुद्धा होणार आहे. फक्त आता बसायला जागा भेटायला पाहिजे कुठेतरी. जागा भेटला तर बेस्ट होऊन जाईल. टाईम बघा 10:05 झाले आणि आता सौराष्ट्र एक्सप्रेस येते. हा आता टाईम आहे 9:50. म्हणजे रोज 15, 20, 10:05 नंतरच येते. आणि मी मस्त इंस्टाग्रामसाठी स्टोरीसाठी व्हिडिओ बनवतोय. जाऊन नक्कीच बघा. वाजले आणि मी आता पोहोचलो पालघर स्टेशनला. आता काय पणूचं येणार नाही कारण की नग झोपला आहे. आता मला बाहेर जाऊन रिक्षा पकडला. रिक्षावाला किती रुपये घेतले माहीत नाही. 50-60 रुपये तरी घेतीलच, कारण की 11 वाजलेत. बघूया रिक्षावाला किती घेतात ते त्यानुसार ठरवतो चालत जायचं की रिक्षा पकडायची ते. धन्यवाद पवन. चल बाय थँक्यू. बस उतरलो आता मी. पवनने सोडलं मला. रिक्षावाले 60 रुपये घेतो 60 रुपये. तर पवन बोलतो चल तुला सोडतोय. तर पवनने आता मला सोडलं आहे. 11:20 मी घरी आलो. आता मस्त कपड्यावर चेंज होतो. नक्स पण झोपलं आहे, पांडू पण झोपलं आहे. आता मस्त फ्रेश होतो आहे. आणि जेवायला काय केलं पहिलं बघूया आपण. भूक तर लागली आहे मला, कारण की ऑफिसमधून काही जास्त काय खाल्लं नव्हतं. काय जेवायला पनूने केलं आहे. हो वालाची भाजी आहे मस्त छान. मजा नाही येते मला वालाची भाजी असेल की मला जेवायला मजा येते. व्हेजमध्ये तरी वालाची भाजी चालतं. जरा पटकन फ्रेश होतोय जेवून घेतोय.